ह्यांनी कसल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं मी आणि माझ्या संपूर्ण मतदारसंघामधल्या लोकांनी पाहिलेलं आहे. हे प्रत्येकजण त्या ठिकाणी निवडून येतंय, स्वतःचाच पाहतोय. हा आपला युवक आता कुठेतरी भरकटताना आम्ही जवळून पाहतोय. आपल्याला सामान्यातील तुझ्यासारखा सामान्य माणूस आज या ठिकाणी आमदार झालेला दिसला पाहिजे. परिवाराला एक भाजी विकणाऱ्या व्यावसायिकाला आपण त्या ठिकाणी आमदार बनवून आपल्या विधानसभेत पाठवा. नमस्कार. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वाऱ्यांनी आता अधिक तापायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये 4 तारखेला अर्ज माघारीचा दिवस आहे. मात्र खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदा बंडखोरांची संख्या मोठी असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडी झालेली असली तरी काँग्रेसला मोठ्या काळापासून या भागातून जागा सोडली जात नाही. काँग्रेसचा मतदार या भागात आहे, मात्र जागा सोडली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी खडकवासला गावचे राहुल मते यांनी भरलेली आहे. ते काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. काय कारण आहे तुम्ही अपक्ष उमेदवारी भरताय? सर्वप्रथम मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या खडकवासला मतदारसंघामधील सर्व मतदार बंधू भगिनींना, सर्व वडीलधाऱ्यांना दीपावलीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतोय. आज आपणासमोर मी सांगू इच्छितोय की आज हा खडकवासला मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाला मानणारा असा हा वर्ग, आजपर्यंत या ठिकाणी आमचे स्वर्गीय आमदार नामदेवराव भाऊ मते असतील, सन्माननीय अशोकांना मोहोळ असतील, सन्माननीय पहिलवान विदुराजी नवले असतील, यांनी या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी काँग्रेसचे आमदार म्हणून खूप मोठं कार्य या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. हा मतदारसंघ अतिशय प्रतिकूल असा मानला जायचा, परंतु या प्रतिकूल मतदारसंघाला स्वर्गीय भाऊ असतील, अशोकांना असतील, नवले साहेब असतील, यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं या संपूर्ण मतदारसंघाला एक सुजलाम सुफलाम मतदारसंघ करून ठेवलेला होता व त्यांनी केलेल्या कामाची पुढं वारसा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी पुढे नेऊ इच्छितोय. आज या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आ वाचून उभे आहेत. संपूर्ण मतदारसंघामधील रस्ते असतील, संपूर्ण गावामधील शेतीमधील डीपीचे रस्ते असतील, हा मतदारसंघ कितीतरी प्रमाणात शहरी भागात आहे व ग्रामीण भागात आहे. हा मतदारसंघ डेव्हलपिंग होताना या ठिकाणी नागरीकरण ही सर्वात खूप मोठी व्यवस्था आहे, समस्या आहे. हे नागरीकरण होत असताना या ठिकाणच्या आमदारांना, या ठिकाणी जी शासन व्यवस्था असेल, यांना त्या ठिकाणी नागरीकरणाबाबतीत खूप मोठं नियोजन करणं गरजेचं आहे. नागरीकरण होत असताना आपला खडकवासल्यामधील कितीतरी भाग हा शहराजवळच आहे. शहराजवळील कितीतरी लोक, बहुतेक लोक या ठिकाणी राहावयास येत आहेत. हे राहत असताना आमचा संपूर्ण ग्रामीण भाग त्या ठिकाणी डेव्हलपिंग होतोय. हा डेव्हलपिंग होणारा भाग आपण जवळच आपली पुणे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका पाहतोय. ज्या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये अतिशय सुसज्ज असं त्या ठिकाणी नागरीकरण झालेलं आपण पाहतोय. त्याचीच अपेक्षा मला आपल्या खडकवासला मतदारसंघात देखील आहे. हा खडकवासला मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलपिंग व्हावा, त्या ठिकाणी नागरीकरण करताना चांगले रस्ते व्हावेत, लोकांना सुसज्ज असं त्या ठिकाणी मैदान मिळावं, आरोग्य सेवा मिळावी, शैक्षणिक व्यवस्था मिळावी, ही मला मनापासूनची तीव्र अशी माझी इच्छा आहे व ती करण्यासाठीच मी आज या ठिकाणी अपक्ष म्हणून या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व आपल्या सर्व जनतेची आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की पिंपरी चिंचवड सारखं या भागाचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. मग आता डेव्हलपमेंट नाहीये किंवा म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही, नेमका काय मुद्दा आहे? सर, या ठिकाणी आता अजिबात अशी डेव्हलपिंग होताना दिसत नाहीये. मी माझ्या गावाचंच आपणास उदाहरण सांगतोय. आमचं गाव खडकवासला शिवछत्रपतींच्या शिवकाळापासून अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान देणारं आमचं गाव. आमच्या जमिनी असतील, आमच्या शेती व्यवसाय असेल, याच्या आमच्या सर्व गावांनी त्या ठिकाणी बलिदान दिलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आज या गावामध्ये आम्ही काम करत असताना सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन असेल, त्याच्यानंतर NDA असेल, वन खातं असेल व DIT असेल, या संपूर्ण भागाने आमच्या खडकवासला गावाला वेढलेला आहे.
जर आमच्या गावाची 100 एकर जागा असेल तर ती 25 एकरावरती ह्या संपूर्ण केंद्र शासनाने आणलेली आहे. व ही एवढी जागा असताना देखील आमची लोक समाधानी आहेत. समाधानी असताना आमच्या लोकांनी विविध व्यवसायामधून आज या पुण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपलं उद्योग व्यवसायामध्ये नाव केलेलं आहे. यामध्ये आमचे पराग मामा मते असतील, संदीप मते असतील, संतोषराव मते असतील, त्याचप्रमाणे अनेक असे उद्योजक आहेत की ज्यांनी, सुनील मते असतील, सुनीलराव गणपत मते असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या गावामध्ये आपला उद्योजकाचा व्यवसाय निर्माण केलेला आहे व आम्हा सर्व तरुणांना उद्योगामधून आपण काय घडवू शकतोय ते दाखवून दिलेलं आहे. हा उद्योग व्यवसाय करत असतानाच आमच्या गावाचं राजकारणामध्ये देखील, समाजकारण करत असताना खूप मोठं योगदान आहे. ज्या स्वर्गीय नामदेवराव मते भाऊंनी या गावाला पुण्यनगरीचं महापौर मिळवून दिलं, या राष्ट्रीय संघ जी आपली कुस्ती असेल की ज्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये कुस्तीला खूप मोठं वलय आहे, आपण पाहतोयच, ही कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम आमच्या स्वर्गीय नामदेवराव भाऊ मतेंनी केलेलं आहे. पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना भाऊंनी केली व त्या माध्यमातून त्यांनी अनेक आमच्या सर्व या भागातील पैलवानांना एक चांगलं त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून दिलं की आपली पैलवानकी संपूर्ण भागामध्ये गेली पाहिजे. व या त्यांच्या योगदानामधूनच आज आमच्या खडकवासला गावामधीलच नव्हे तर संपूर्ण धायवे असेल, नांदेड असेल, इकडं वारजे असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वडगाव असतील व ती पानशेत पासून संपूर्ण गावामधील, त्याचप्रमाणे भौलीपासून या इकडं वारजेपर्यंत अनेक पहिलवानांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आमचे मामासाहेब मते असतील, स्वर्गीय पहिलवान गोविंदराव मते असतील, त्याचप्रमाणे आत्ताचे वाडिया कॉलेजचे प्राध्यापक राजू मते यांचं, त्याचप्रमाणे संदीप मते, संदीप वांजळे, आमचे वस्ताद गुरुवर्य मधुकरराव वांजळे यांच्या योगदानामधूनच त्यांचा मुलगा असेल, मी असेल स्वतः, यांनी या खडकवासल्या गावाचं ना केवळ पुण्यामध्ये, ना केवळ महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण भारतामध्ये पैलवानकी क्षेत्रामध्ये आम्ही नाव गाजवलेले पैलवान आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही पैलवान क्षेत्र गाजवलंय व हे करत असतानाच आपण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो. एक छोट्याशा व्यवसायामधून आम्ही आज आमचं या ठिकाणी विश्व निर्माण केलेलं आहे व हे करत असतानाच एक समाजामध्ये आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेमधून मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. आता तुम्ही काँग्रेसमधून उभे राहताय, पक्षामधून तुम्हाला बंडखोरी करू नये किंवा असं काय तुम्हाला सांगितलं नाही गेलं की आता आघाडी येतं? मला अनेक जणांचे, आत्तापर्यंत कित्येक जणांचे फोन येतात आणि आत्ता सुद्धा की चालू आहे त्याविषयी बोलणं प्रत्येकासंग. पण मला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की एक सामान्य माणूस या मतदारसंघामध्ये आमदार का होऊ शकत नाही, हा माझा सगळ्यात मोठा या ठिकाणी आपणास प्रश्न आहे. सामान्य कुटुंबातून आम्ही आज वरती आलेलो आहोत. या सामान्य माणसाला आपण केव्हा या राजकारणामध्ये चांगल्या पदावरती न्यायचंय? प्रत्येक वेळेसच आम्ही पाहतोय 1999 सालापासून हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसपासून फुटला व राष्ट्रवादी पक्ष त्या ठिकाणी अस्तित्वात आला. तेव्हापासून या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचंच आस्थागायत वातावरण चाललेलं आहे. परंतु गेल्या 5 निवडणुकीमध्ये हाच पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, त्यांचा संपूर्ण जो पहिला पक्ष होता तोच त्यांच्या उमेदवारामध्ये पायात पाय घालून त्यांना अडकवतोय, त्यांना पाडतोय. हा मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसचा होता, आजही काँग्रेसला मानणारे या ठिकाणी मतदार आहेत. त्यामुळे मी सर्वांनाच त्या ठिकाणी सांगू इच्छित होतो की तुम्ही आज एक चांगला पर्याय त्या ठिकाणी द्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी उभं करा. हा मतदारसंघ तो माणूस तिथं विजयी होऊन दाखवेल. आता तुमचं खडकवासला विकासाचं काहीतरी विजन असेल की ही कामं मतदारसंघातली व्हायला पाहिजेत, कोणती कामं लटकलेली आहेत किंवा तुम्ही आमदार झाला तर काय कामं कराल, असं काय विजन आहे साधारण? माझं विजन मी तुम्हाला सांगू इच्छितोय की खडकवासला मतदारसंघ हा संपूर्ण भारत देशामध्ये एक सर्वांग सुंदर मतदारसंघ म्हणून ओळखला गेला पाहिजे. सर्वांग सुंदर म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या शैक्षणिक व्यवस्था असतील, तुमच्या आरोग्य व्यवस्था असतील, तुमचं क्रीडा व्यवस्था असेल. क्रीडा म्हणजे मी का सांगतोय ते लक्षात घ्या. आज ऑलिम्पिकमध्ये आज कित्येक देश आहेत की ज्याच्यामध्ये त्या देशाची लोकसंख्या 1-1 कोटी असू द्या, 2 कोटी असू द्या, त्यांचा त्या ठिकाणी त्या ऑलिम्पिकच्या मेडलमध्ये आपल्या भारत देशाच्या कितीतरी वरती नंबर आलेला दिसतोय. आज आपल्या भारताची
140 कोटीच्या पेक्षा जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. या लोकसंख्येमध्ये आज क्रीडामध्ये आपण काय प्रावीण्य केलेलं आहे. आज आम्ही देखील पैलवानकी क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं केलेलं आहे. आम्हाला त्याची खंत आहे की आज आपला मुलगा त्या ऑलिम्पिकमध्ये का जाऊ शकत नाही, आपल्या मतदारसंघामधला का त्या ठिकाणी मेडल आणू शकत नाही. म्हणून माझी सगळ्यात पहिली इथं एक व्यवस्था असेल की आपल्या या परिसरामध्ये सुसज्ज असं भव्य असं क्रीडांगण असेल की ज्या क्रीडांगणाच्या माध्यमातून सर्व खेळांना त्या ठिकाणी आपल्या मुलांना वाव मिळेल. कारण आपण पाहतोयच की आज मुलं खेळ ह्या विसरलेलीच आहेत. खेळ हा विसरलेले आहेत. प्रत्येक मुलं नुसता मोबाईल हातात घेतात, खेळाकडे ग्राउंडवर देखील जात नाही. या प्रत्येक मुलांना तिथं आलं पाहिजे, त्या ठिकाणी खेळलं पाहिजे. आपल्या भारत देशाचं एक बलशाली व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घडलं पाहिजे व आपल्या भारत देशाचं नाव क्रीडा खात्यामध्ये या ऑलिम्पिक पर्यंत नेलं पाहिजे. हे असतानाच आज आपण पाहतोय की रस्त्याची खूप मोठी दुर्दशा या मतदारसंघामध्ये आहे. मी खडकवासल्याचंच आपणास उदाहरण देतोय की गेल्या काही वर्षामध्ये नांदेड पासून ते पानशेत पर्यंत 210 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निधी एका सिमेंटच्या रस्त्यासाठी टाकलेला होता. आज जर आपण आता त्या ठिकाणी गेलो, हा रस्ता किती तारखेला झालेला आहे व आज त्याची अवस्था काय आहे हे जर पाहिलं तर आपल्याला लाज वाटेल. एवढी दुर्दशा त्या रस्त्याची झालेली आहे. हा रस्ता तयार होत असतानाच त्या ठिकाणी आपण जातोय आपल्या छत्रपती महाराजांच्या ज्या आपले प्रेरणास्थान आहेत, या आपल्या राष्ट्रामध्ये ज्यांचं आपण वंदन करून संपूर्ण आपण त्या ठिकाणी त्यांचं नाव घेतो, असे छत्रपती महाराजांचा सिंहगड किल्ला आहे. ज्या ठिकाणी आपल्या नरवीर तानाजी मालुसरेंनी आपलं शौर्य दाखवून हा किल्ला काबीज केलेला आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. ह्या रस्त्याला जाताना आज ते पर्यटन स्थळ म्हणून खूप मोठं आज त्या ठिकाणी आपल्या पुणे शहरातून असतील, महाराष्ट्रातून असतील, लाखो लोक त्या ठिकाणी येतात. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी आज आमच्या खडकवासल्यामधील धरणापासूनचा जो रस्ता आहे, हा तुम्हाला सांगतोय 2-2 तास त्या ठिकाणी आता सुद्धा ट्रॅफिक जाम होते. इकडची लोक तिकडे जात नाहीत, तिकडच्या लोकांना इकडे जात नाही, अशी व्यवस्था आहे. हा रस्ता त्वरित त्या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे, ही माझी सर्वप्रथम त्या ठिकाणी माझी भूमिका असेल. वन खात्याच्या ज्या परवानग्या असतील त्या मी त्या ठिकाणी मिळवून देणार व हा आमच्या संपूर्ण ज्या पानशेतच्या संपूर्ण डोंजे असेल, खानापूर असेल, वरदाडे असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण खामगाव मावळ असेल, पानशेत पर्यंत ज्या लोकांना ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून त्यांना एकच पर्याय आहे की आपलं त्या ठिकाणी आपण 2 घास खाऊ शकतो, आपले व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो, त्यांना सुसज्ज असा रस्ता त्या ठिकाणी निर्माण करून दिला पाहिजे. आज आपलं खडकवासला धरण आपण पाहतोय की जे धरणाचं पाणी आज आपले संपूर्ण पुणे शहर, संपूर्ण खालचा भाग त्या ठिकाणी पितोय, त्यांना एक चांगलं पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आज ह्या पाण्याची जर आपण धरणाची जर व्यवस्था आता आपण तिथं लक्ष दिलं नाही तर वरतून जो काही आज आपण पाहतोय की जी काही घाण त्या ठिकाणी जात आहे, त्याला संपूर्ण प्लॅन केला पाहिजे व्यवस्थित. एक अतिशय सुसज्ज असा प्लॅन, भव्य असा प्लॅन पाहिजे की जे पाणी आताच नाही, आयुष्यभर कधी प्रदूषित होणार नाही. एक चांगलं पाणी आपल्या बांधवांना, आपल्या भगिनींना, आपल्या संपूर्ण या पुणे परिसराला मिळालं पाहिजे. हे माझं खूप मोठं विजन आहे आणि ते मी त्या ठिकाणी करणार. म्हणजे आता महत्वाचं क्रीडा क्षेत्र, त्यानंतर दुसरा मुद्दा पर्यटन विकासासाठी चालना देणं आणि फक्त खडकवासल्याचं नव्हे तर पूर्ण पुणे शहराला चांगलं पाणी मिळावं असं तुमचं विजन आहे. याच्याबरोबर इतर आणखीन काय तुमचे नियोजन आहे का की विकास कामांमध्ये आणखीन काय वेगळं करायचं डोक्यात? विकास कामामध्ये सर्वप्रथम आमच्या महानगरपालिकेमध्ये आत्ता जी 34 गावं जोडलेली आहेत, ज्याच्यामध्ये आज आमच्या खडकवासला मतदारसंघातील किरकटवाडी गाव असेल, नांदुशी गाव असेल, खडकवासला गाव असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणचा कोंडवे दावडे गाव असेल, कोपरे असतील, शिवण्याचा भाग असेल, यामध्ये चांगल्या पद्धतीनं डीपी पडले पाहिजेत, रस्ते पडले पाहिजेत, संपूर्ण सर्वांगीण असा त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. ह्या दृष्टीने पर्याय निवडले पाहिजेत आपण सगळ्यांनी. आणि जी काही आपल्या धनकवडीची अवस्था झालेली आहे, जी काही पुण्याच्या आमच्या मतदारसंघामधील शहरातली भागाची अवस्था झाली असेल, ती त्या ठिकाणी होता कामा नये. एक चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आमची करण्याची इच्छा आहे. आतापर्यंत आता जे आमदार होते मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये किंवा तुमचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, ते देखील विकासाच्या गोष्टी बोलतात, आम्ही ह्या विकासाच्या मुद्द्यांवर काम करू म्हणतात. मग अशा वेळेस त्यांचे मुद्दे कुठं चुकीचे आहेत, त्यांचे मुद्दे तुम्ही खोडू शकता का किंवा त्यांनी काय चुका केल्यात विकास कामांमध्ये? काय साहेब, आता खूप वेळ झालेला आहे या गोष्टीला.
आज आम्ही जवळजवळ या राजकारण करत असतानाच 20-25 वर्षापासूनची मी या खडकवासला मतदारसंघाचे डेव्हलपिंग पाहतोय. हे ह्या अगोदरच ह्या सर्व मान्यवरांनी करायला पाहिजे होतं. आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाहीत, आम्हाला आमचं व्हिजन त्या ठिकाणी दाखवायचं. ह्या लोकांच्या हातून ते सर्व विषय गेलेले आहेत. ह्यांनी कसल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं मी आणि माझ्या संपूर्ण मतदारसंघामधल्या लोकांनी पाहिलेलं आहे. हे प्रत्येक जण त्या ठिकाणी निवडून येते स्वतःचाच पाहतोय. स्वतः पहिला कशा पद्धतीने सर्वांग सुंदर व्हायचे, कशा पद्धतीने आपलं सगळी माया गोळा करायची हे मी आत्ता या ठिकाणी पाहिलेलं आहे. आम्हाला तसलं काहीही काम या ठिकाणी करायचं नाहीये. आज हे मान्यवर येतात, पाया पडतात, गोड बोलतात, फक्त लोकांची मतं मिळवतात. बाकी ह्याच्या पलीकडं ह्यांना काही जमत नाही. आत्ता आम्हाला आमचा युवक जो देशामध्ये बेरोजगारी आता मोठ्या प्रमाणात झालेली आहे, ह्याच्यापासून आमच्या युवकांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं की आमच्या युवकांना आता नोकऱ्या तर कमी झालेल्या आहेत, पण चांगले चांगले उद्योग आपण निर्माण केले पाहिजेत. या ठिकाणी चांगली एखादी इंडस्ट्रीज आणली पाहिजे. त्या ठिकाणी आपण काहीतरी चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रीज आणून त्यात सर्व या युवकांना कुठं ना कुठं तरी आत्ता त्यांना आपण त्यांची व्यवस्था करण्याची आत्ता नितांत गरज आहे. हा आपला युवक आत्ता कुठंतरी भरकटताना आम्ही जवळून पाहतोय. ह्या युवकांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे व ते आम्ही नक्की करणार. या ठिकाणी आम्ही काम करत असताना आता आपण सर्वच जण पाहतोय की खडकवासला मतदारसंघामध्ये गुन्हेगारी क्षेत्र हे खूप मोठं वाढलेलं आहे. ह्या गुन्हेगारी क्षेत्राचं आम्ही त्याच्यावरती कितीतरी अभ्यास करून त्या ठिकाणी सर्वांनाच माहिती दिलेली आहे, परंतु आज कित्येक दिवस त्याचा आम्ही फॉलोअप घेऊन सुद्धा त्या ठिकाणी ते काम पूर्ण करून झालेलं नाही. आम्हाला हा संपूर्ण मतदारसंघ हा गुन्हेगारी मुक्त करायचा आहे. आपल्या लहानातलं लहान मुलं असेल, आपल्या माता भगिनी असतील, आपला संपूर्ण वयोवृद्ध आपले वडील धावे असतील, यांना या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण आपल्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वावरताना जाताना दिसलं पाहिजे. ह्या कसल्याही दबावाला बळी न पडता या गुन्हेगारांच्या ह्याला कसल्याही म्हणजे त्यांच्या भयमुक्त असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. या भयमुक्त वातावरणामध्ये गुन्हेगारी मुक्त आणि व्यसनमुक्त हा आपला युवक त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. एक बलशाली भारतासाठी आपल्या युवकाचं एक व्यसनमुक्त म्हणजे निर्व्यसनी युवक म्हणून व्यक्ती म्हणून आपल्या या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईनं, त्यांच्या संपूर्ण भावा बहिणीने त्या ठिकाणी त्याला पाहिलेला दिसला पाहिजे व एक आपल्या भारताचा बलशाली नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपल्या या व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांनी घडताना पाहिलं पाहिजे. बघा तुमच्या हिशोबाने आता या पार्श्वभूमीवर नागरिकांना तुम्ही कसं आवाहन कराल? कारण का 4 तारीख आहे, अर्ज माघारीचा दिवस आहे. आणि काही जण असंही म्हणू शकतात की 4 तारखेला तुमचा अर्ज माघारी घेतला जाऊ शकतो. तुम्हाला पाठिंबा कुणी दिलेला आहे की ही इलेक्शन तुम्ही लढली पाहिजे, तुम्ही खडकवासल्याच्या निवडणुकीत सामोरं गेलं पाहिजे? नागरिक तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा आहे साधारणपणे? आज मी ज्या दिवशी माझा अपक्षाचा अर्ज भरला त्या दिवसाच्या अर्ध्या तासापासून म्हणजे मी फॉर्म भरून बाहेर आलो तर एका सेकंदाला माझे प्रत्येकाचे फोन चालू झाले. नुसता माझा स्टेटस किंवा माझ्या फेसबुक लाईव्हवरनं ते दिसलं लोकांना तर प्रत्येकाने सांगितलं, राहुल भाऊ आपल्याला सामान्यातील तुझ्यासारखा सामान्य माणूस आज या ठिकाणी आमदार झालेला दिसला पाहिजे. आज आम्ही तुला जवळून पाहतोय. राहुल मतेला मला आता इथं सांगताना थोडं येतोय की माझ्यासारखा तिथं समजूच पण शकणार की आपण आमदारकीची निवडणूक लढवायची त्या ठिकाणी, परंतु मी त्या ठिकाणी ते करून दाखवलेलं लोकांनी जवळून पाहिलेलं आहे. माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंबातील. माझ्या वडिलांनी आयुष्यभर शेती केली, त्याच्यानंतर व्यवसाय केला, गवळीधंदा माझे वडील करायचे. खूप मोठा माझा परिवार आहे. मला 6 चुलते आहेत, 3 आत्या आहेत. त्याच्यानंतर माझा खडकवासला गाव ह्या पंचक्रोशीमध्ये आत्ता तुम्हाला सांगतो ह्या 5.5 लाख मतदानामध्ये 2284 फक्त हे मते परिवाराचं मतदान त्या ठिकाणी आहे. एवढा मोठा आमचा मते परिवाराचं त्या ठिकाणी आहे. आणि माझं हे गाव या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेलं गाव, त्या गावाला सगळ्या लोकांचं एक आदराने पाहणारं हे गाव आहे. मी त्या दिवशीपासूनच मला जे फोन येत होते मी त्यांना सांगितलं, त्या लोकांनी देखील मला सांगितलं की राहुल मी तुला भाजी व्यवसाय करताना पाहिलेला आहे, तुझी पैलवानकी पाहिलेलं आहे, तू कशा तडफेने आपल्या या खडकवासल्याचं गाव देशामध्ये नेलेलं आम्ही पाहिलेलं आहे. राज्याला तू सुवर्णपदक घेतले, अनेक तू चषक विजेता झालेला आम्ही पाहिलेला आहे. तीच तुझी तडफ आज देखील तू आम्हाला दाखवतोय आणि याच तडफेनं आम्ही तुला सर्वजण आमदार करणार आहोत. तुझ्या आई असतील, तुझ्या बहिणी असतील, त्यांचं खूप मोठं योगदान तुझ्या व्यवसायाला आहे, तुझा आधार आहे.
व तुझ्या आईच्या आशीर्वादाने आज तू ही आमदारकी लढवते आणि त्याच्यामध्ये तुला आम्ही विजय करणार आहोत. हे आज माझ्या गावाने तर मला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला भेटत होतो. प्रत्येक गावामध्ये माझ्या युवकाचं मत होतं, राहुल भाऊ तू फक्त मला सांग तुझ्यासाठी आम्ही काय योगदान द्यायचं, तू मला सांग, तुला आम्ही आमदार बनवणारच. माझ्या गावाचा पाठिंबा असताना संपूर्ण या मतदारसंघातील गावामध्ये लोक देखील मला सांगतात की आम्ही आमच्या गावामध्ये तुला प्रत्येक उमेदवारापेक्षा त्या ठिकाणी तुला जास्त लीड देणार आहोत. तू त्या ठिकाणी तुझा अर्ज कायम राहू दे आणि तू पुढे लढ. चांगली पॅटर्न बघायला मिळणार खडकवासल्यामध्ये काय वाटतं? 100% तुम्हाला मी सांगू शकतोय, सांगली पॅटर्न हा काँग्रेसच्याच माणसाने जिंकलेला आहे आणि मला अभिमान आहे, मी देखील काँग्रेसचाच आहे. हा आता मी तुम्हाला रात्री 1-1:30 वाजता मला माझ्या मित्र परिवाराचा मेसेज आहे, आजपासून आपला सांगली पॅटर्न चालू झाला आहे. हा सांगली पॅटर्न आपण खडकवासल्यामध्ये सर्वांना दाखवून देणार आहोत आणि या ठिकाणी तुला विजय करणार आहोत. तर आता ह्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल तुम्हाला मतदान? नागरिकांना मी आव्हान करतोय, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा की ज्यानं अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमधून आपल्या आईवडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या शेतीमध्ये काम केलं. हे काम करत असतानाच कुस्ती या क्षेत्रामध्ये आपल्या या खडकवासल्याचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजवलं. अशा या आपल्या राहुलला आपण सर्वांनीच आत्तापासूनच ही निवडणूक राहुल आमदार होणार नाही तर आपण सगळेच जण आमदार होणार आहोत व या संपूर्ण देशाला एक मेसेज द्यायचा आहे की सामान्यातील सामान्य माणूस या खडकवासल्याचा आमदार होऊ शकतो, की ज्याच्यामध्ये ही आमदार झाल्यावरती ह्या मतदारसंघाला एक चांगली दिशा देण्याची ताकद आहे, चांगला आवाज देण्याची ताकद त्या विधानसभेमध्ये आहे. एवढीच मी या संपूर्ण मतदारसंघामधील माझ्या मतदार बंधू भगिनींना, माझ्या मित्रांना, माझ्या संपूर्ण युवकांना विनंती करतोय की आपण आत्तापासूनच ही निवडणूक हातात घ्या व आपल्या ह्या राहुलला, या शेतकऱ्याच्या परिवाराला, एक भाजी विकणाऱ्या व्यावसायिकाला आपण त्या ठिकाणी आमदार बनवून आपल्या विधानसभेत पाठवा. आपला आवाज त्या ठिकाणी घुमू द्या व आपलं या सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या ठिकाणी आपण सर्वांनी योगदान द्या. मी एवढंच सांगू शकतोय आपणास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते राहुल मते. अगदी तळमळीनं आज हे प्रत्येकाला सांगू इच्छित आहे की एक शेतकऱ्याचा मुलगा, एक भाजी विक्रेता, एक स्पोर्ट्स पर्सन, एक मल्ल, एक पैलवान आज खडकवासल्याच्या विकासासाठी सज्ज झालेला आहे, अपक्ष म्हणून उभं राहिलेले आहेत आणि चांगली पॅटर्न घडवण्यासाठी प्रत्येकाने आपली निवडणूक, मतदानाचा अधिकार हातात घ्या आणि जनजागृती करा, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी राहुल मते करताना दिसत आहेत. त्यांना चेकमेट टाइम्सच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा.